विठ्ठला धाव पावरे, बा विठ्ठला धाव पावरे, दाव रूप ते सावळे, विठ्ठला दाव रूप ते सावळे. सड झाले लोचन एकदा दर्शन, सड झाले लोचन. त्रिवेणी संगमे नाना
त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे, त्रिवेणी संगमे नाना तीर्थे भ्रमे, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ, नामाशी विमुख तोनर पापिया, हरी विन धावया न पावे कोणी. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक,
पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिने लोक उद्धरते ज्ञानदेव म्हणे नाम जप हरीचे परंपरा त्याचे प्रसिद्ध हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी महायोग पीठे तट भीमरथम वरम पंढरी कायदा तो मरिनिद्रे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग करू रामकृष्ण हरी पांडुरंग करू रामकृष्ण हरी पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुळाजा यांचे केले स्मरण होय सकळ त्यांच्या आधी करण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी कुंजतम राम राम हेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मीकि कोकिलम नाम जपले वाल्मीकानी नाम जपले नाम जपले वाल्मिकाने नाम जपले वाल्मिकाने फुटली दोन त्याला पाणी त्रिवेणी संगमी नाना तीर्थ भ्रमे चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ नामा शिवेन मुख तो नर पापिया हरी विन धावया न पावे कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे तिने लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नाम जप त्याचे कुळ शुद्ध हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी प्रसंगी प्राप्त स्थळी म्हणजे आपलं या श्री तीर्थक्षेत्र वाल्हे गावातील आद्य कवी रामायण चरित्रकार महर्षी वाल्मिकी यांच्या जयंती उत्सवाच्या दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी मोठ्या उत्साहात चालू असलेला नाम यज्ञ सोहळा अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्ताहातील
हे दुपारच्या सत्रातलं जयंतीचं कीर्तन, वाल्मिकी जयंतीचं कीर्तन या ठिकाणी समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ, सप्ताह कमिटी, मोहनभाऊ पवार, मोहनजी पवार, माणिकजी महाराज पवार, बबन महाराज भुजबळ, गावातील सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ सर्वांच्या संयुक्त विद्यमाने आजची ही कीर्तन सेवा या पामराच्या वाट्याला आलेली आहे. वास्तविक ही जी सेवा आहे तशी ती माझी नाही बरं का. स्वर्गीय वैकुंठवासी हरिभक्तीपरायण सुखदेवजी महाराज कोळी यांची ही सेवा बरं का. बाबांनी त्यांच्या हयातीत असताना माझ्याकडे सोपवली, म्हणजे महाराज तेवढी सेवा करावं लागेल, कधी नाही म्हणायचं नाही. मग आपण सेवकरीच आहोत ना, सेवके करावे सांगितलेले काम, सांगितलेलं काम सेवकांना केलं पाहिजे. आणि म्हणून मी तो हमाल भार आहे असा भार वाहणारा हमाल असल्यामुळे, सेवेकरी असल्यामुळे ही नियोजित सेवा सुखदेवजी महाराज कोळी यांची असून बाबांना याच वर्षामध्ये त्या ठिकाणी त्यांचं देहावसन झालेलं आहे. अजून काही पुण्यतिथीचा सोहळा झालेला नाही, 7-8 महिने झाली. तो या बाबांना प्रथमतः मी आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली वाहतो, श्रद्धांजली वाहतो. आणि त्यांची आठवण का काढतो की याच सप्ताहाला बाबांनी जे सहकार्य केलेलं आहे ते फार मोठं मोलाचं अशा प्रकारचं आहे. एकेकाळी त्यांनी गावातून भिक्षा मागून आणून महाराज लोकांना घालून जेवायला, आणि या सप्त्याला त्या ठिकाणी सहकार्य केलेलं आहे. हिवलेसे रोप लावेले द्वारी नाटा त्याचा वेलो गेला. आम्ही आजचं कीर्तन स्टेजवर करतोय, हे आम्हाला जे महत्व दिलंय त्यांनी स्वतः कधी न घेता आम्हाला दिलं, म्हणून संतत्वाला पोचलेले बाबांना मनापासून धन्यवाद देतो. आज त्यांची आठवण काढतो आणि सेवेस सुरुवात करतो. विठ्ठला तेव्हा बाबांच्या नंतर या सेवेला आमच्या समाजाचे समाज सुधारक आणि फार मोठा मोलाचं सहकार्य असणारे आमचे नात्यानं ते मेहुणे सुद्धा आहेत असे अरविंदचे चिवे गुरुजी, ते कायम या ठिकाणी सोहळ्याला बोलवायचे. चिवे गुरुजींनंतर आता अगदी मोठ्या प्रेमानं मोहनभाऊ या ठिकाणी बोलवतात. कोळी राष्ट्रसंघ नाही का, कोळी राष्ट्रसंघ नाही का, कोळी राष्ट्रसंघच ना, हा कोळी राष्ट्रसंघाचं आणि बुलढाण्याहून या ठिकाणी येणं, अगदी ज्योत घेऊन ते एवढ्या लांबून येतात. तेव्हा या संघाला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. आणि आजच्या या जयंती उत्सवाच्या निमित्तानं ही कीर्तन सेवा मला प्राप्त झाली. मी तसं त्या योग्यतेचं नाही, मज पामर आहे काय थोरपण काहीशी वाहन काही लयशी आहे असं काही शब्द नका. एक सेवकानं काम केलं पाहिजे. या अनुषंगाने ही सेवा, या सेवेला महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार, मला इथं प्रथम ज्यांनी ऋषी पंचमीला आणण्याचे माणिक महाराज पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. मोरे महाराज उत्कृष्ट गायनाचार्य, मोठे महाराज गणेश महाराज कुंजीर, गावातील सर्व ग्रामस्थ, पेटी मास्तर आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदुंगमणी, मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार, तालमणी, काय चक्रधावा असे विनायक महाराज पवार. आप आहे बहार आई. मी विनायक महाराजांना सांगून ठेवले, भाऊ माझं जर कळलं ना मी गेलोय म्हणून तर माहितीला येऊ नका, पण असं येत जा बाबा विठ्ठल. तेव्हा कोण बघायला कसा वाजवतोय काय वाजवतोय, पण असं कधी बोलवते तर आल्या आल्या त्यांना फोन करायला लावला गायकवाड महाराजांना. तर अतिशय सुंदर आपल्या पंचक्रोशीतलं रत्न आहे. नाही तर आळंद देऊन महाराज बोलवायचे, बोलावले त्यांचं पुढं करायचं, ते जावायचं वर त्याचा तारा. आपलंच रत्न आहे ना, आपलीच माणसं. कसं आहे, आपल्या माणसाला आपण किंमत दिली पाहिजे. गोळ काय होतं माहिती का, पलीकडल्या बाजूला लवाराचं दुकान आहे, अलीकडल्या बाजूला सोनाराचं दुकान आहे. लवाराचं इथं ठोकाठोकीच आहे,
आणि सोनाराच्या इथं सुद्धा ठोकाठोकीच आहे. पण लव्हाराच्या ठोकाठोकीतून एखादा हत्यार तयार होतं आणि सोनाराच्या ठोकाठोकीतून एखादा अलंकार तयार होतो. प्रक्रिया सारखीच आहे, पण लोखंड रडतंय आणि सोनं हसतंय. सोनं का हसतंय याला माहिती आहे. आपल्याला किती जरी ठोकलं तरी वेगळ्या जातीचं ठोकते. वेगळ्या जातीचं म्हणजे मी पंथाचं नाही म्हणलो, वेगळ्या जातीचं म्हणजे हातोडी काय सोन्याची नसते, हातोडी लोखंडाचीच. सोनं ठोकाय बे हातोडी लोखंडाचीच. पण लोखंड का रडतंय? आपलंच आपल्याला ठोकतंय ना. आपलीच लोक आपल्याला त्रास दिल्याशिवाय आपलेच लोक आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांना आणि त्या ठिकाणी वर न येऊन देणं ही परिस्थिती आहेच ना. हा आहेच का नाही? तेव्हा मला सांगायचा मुद्दा, आपल्या लोकांना आपण किंमत दिली पाहिजे. तेव्हा विनायक महाराज आपलाय, आपल्या माणसाचं आपण कौतुक केलंच पाहिजे. तुम्ही म्हणता महाराज कीर्तन सोडून ह्यांचं कौतुक का करताय? कीर्तन कडलं जातंय तुम्ही आम्ही खेळे मिळे कदा रोळे आनंदी एकल्याचा नवे खेळ म्हणून मेळ म्हणून हे जे सहकारी आहेत ना यांना फार महत्व आहे आणि यांची फार गरज आहे. इट इज एसेन्शियलिटी आणि इट इज अ नीड. ही काळाची गरज आहे. हे लोक म्हणजे आम्ही काय तासभर पोपट पंछी गप्पा मारणार, कंबर बांधणार, आकलीचं ढोस पाजणार, दिलंच पाकिट घेऊन जाणार आहे का नाही? पण हे लोक खरी सेवा करतात. तेव्हा नाही का मस्तक हे आणि या वारकरी तुमच्या सर्वांच्या चरणात मस्तक आहे. ऐकाय बसलेले रुसून आहेत. तुम्हाला सुद्धा मनापासून धन्यवाद. तुम्ही आहात म्हणून तो सांगतोय, नाही तर काय बेताडाला कीर्तन सांगायचं का? श्रोते मंडळींना सुद्धा धन्यवाद देतो. आजचा फार मोठा योग आहे. आद्यकवी महर्षी वाल्मिकीजींची आजची जयंती आहे. या जयंती उत्सवानिमित्तानाची कीर्तन सेवा, या कीर्तन सेवेला जो अभंग निवडलेला तो ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश महाराजांच्या ज्ञानोबरायांच्या हरिपाठातील आणि दुसऱ्या तुकड्यातील पहिला अभंग सेवेसाठी निवडला आहे. ज्ञानोबराय आजच्या अभंगामध्ये नामाचं विशेष महत्व सांगतात. ज्ञानोबराय आजच्या अभंगातून नामाचं महत्व सांगतात, भगवंताच्या नामाचं महत्व सांगतात. ते नामाचं महत्व सांगत असताना ते सांगतात नामावर आपलं ध्यान पाहिजे, चित्त आपलं नामावर पाहिजे. आणि नामावर जर आपलं चित्त असेल, अखंड नामस्मरण आपण जर केलं तर नामचिंतनानं आपलं पुण्य आपल्याला त्या ठिकाणी पदरात पडतं आणि आपण पापत्वाला प्राप्त होत नाही. आणि जो भगवान परमात्म्याच्या नामापासून अलिप्त आहे तो म्हणजे पापी अशा प्रकारचा आहे. मग तो पापी पुण्यवान होण्यासाठीचा दाखला कोणाचा दिला? पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिकी महर्षी वाल्मिकींचं. पाटील महाराज या ना, या ना वर या की या. वारकरी संप्रदायाची फार मोठी जोपासना आणि उत्कृष्ट भागवताचार्य रामायणाचार्य पाटील महाराज या ठिकाणी आलेले आहेत. बुलढाण्याहून आले, ज्योत घेऊन आलेले. महाराजांना मनापासून धन्यवाद. महाराजांनी पालखी सोहळा चालू केलेला आहे महर्षींचा तिकडून बुलढाण्याहून. आम्ही नायगावरून केलेला आहे. आपले माणिक महाराजांनी इथून संस्थानवरून, अशोक महाराज संस्थानवरून या ठिकाणी पालखी सोहळा होतोय. म्हणजे एक 10 वर्षापूर्वी ज्यांचा फोटो म्हणलं तरी अवघड पडायचं, पण आज फार मोठी क्रांती झाली. हे महाराज लोक फार मोठी क्रांती करतात बरं का. आता बुलढाण्याहून इकडे येणं म्हणजे काय सोपी गोष्ट नाही, पण सगळ्याला एक करून सगळ्यांना इथपर्यंत आणून मुख्य स्थानावर आणून हे काही सोपी गोष्ट नाही. फार मोठं महाराजांचं आता फार मोठ्या स्वरूपामध्ये आता इथं क दर्जा मिळालेला ना तीर्थाला, अतिशय सुंदर. अजून अ दर्जा पण मिळेल त्यांची आणि प्रसिद्ध तर होणारच. इथं ज्ञानोबा पुराण प्रसिद्ध म्हणतात, ते पहिलेच प्रसिद्ध आहे. आणखीन त्यांची प्रसिद्धी होणार आहे, पण आपली एकता असेल तर विठार
कोणी म्हणलं ना एकही नसली की गोंधळ होतो, पण तरी म्हणलेले आहे बघा, राम मंदिर भारत में क्या पाकिस्तान में भी बनवाएंगे। राम मंदिर भारत में क्या पाकिस्तान में भी बनवाएंगे, लेकिन कमबख्त एकता नहीं हम हिंदुओं में। आपल्याकडे एकी नाही, एकीचं बळ सांगितलं ना, आणि मग ही एकता ही एकी जर असेल, महाराजांचं आपण जर कार्य मनापासून करतो तर ते प्रसिद्धीला तर प्राप्त होणार आहे, त्यांच्यानं आपली प्रसिद्धी होणार आहे। आणि म्हणून महाराजांचं जे कार्य करतात, वाल्मिकींचं जे कार्य करतात, त्या सगळ्यांना सलाम आहे। मी आज सांगतो सगळ्यांना, मी 4-5 वर्षापूर्वीच वाल्मिकींची आरती लिहिलेली, आता आपल्या गावोगावी वाल्मिकी जयंती सोहळे चालू करायला लावलेले। मी त्या ज्या गावांना जातो, दहाव्याचे प्रवचन असतात भाऊ, तिथं गेल्यानंतर त्या सगळ्यांना भेटून सांगतो की आता आपण आरती केलेली, आता ती आरती नुसती लिहिली होती, पण आता सगळं सोशल मीडियावर चाललेलं आहे। मग एक चांगलं 7-8-10 हजार खर्च करून मी स्वतः म्हणलोय युट्यूबला ती टाकलेली आहे। आता सगळ्यांना पाहुण्यारावळ्यांना सगळ्यांना जे वाल्मिकी जयंती करतात त्यांना सगळ्यांना आज जाहीर आव्हान सांगितलं की बाबा फोटो वगैरे पोचला, आरती जर गावली नाही तर आपली ॲपवर लावा, नाही का, किंवा अशी मोबाईलवर लावा। ते आरती त्या ठिकाणी फार प्रसिद्ध झाली, बरेच लोकांनी ऐकली, बऱ्याच लोकांनी प्रतिक्रिया दिली की महाराज हिंदीमध्ये आहे आरती, म्हणता येत नव्हती, परंतु आपली ही अगदी ताला सुरात अगदी आपल्या पांडुरंगाच्या आरतीगत त्यांना देवा म्हणून केली। जय देव जय देव वाल्मिकी देव रामायण करता आपण ते आरतीच्या टायमाला घेऊ, तर ती अशी सुंदर अशी आरती त्या ठिकाणी केलेली आहे। जर कोणाला त्या आरतीची माहिती पाहिजे असेल कोणाला, तर आपण हरिपाठ आपला आणलेला, त्या हरिपाठामध्ये छापलेल्या पहिल्याच पानावर ती आरती आहे। तर कार्य महाराजांचं जे करतात त्यांना धन्यता देतो। पाटील महाराज, तुम्ही फार मोठं कार्य करताय आणि एवढं लांबून येणं म्हणजे फार महत्वाचं आहे। तेव्हा ज्यांच्या निमित्तानं आपण हे कार्य करतो त्यांचा पुरावा ज्ञानोबराय देतात। पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक ज्ञानोबराय म्हणतात, नामानं तिन्ही लोकांमध्ये आपण उद्धाराला प्राप्त होतो, आणि म्हणून त्या देवाचं नाम जपलं पाहिजे। हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ। ज्ञानोबरांनी आजच्या अभंगामध्ये नामाला विशेष महत्व दिलेलं आहे। भगवंताच्या नामाचं महिमान फार मोठं आहे। काय नामाचं महिमान आहे? देवाचा स्वतःचा दगड बुडतो, परंतु जे नामधारक आहे त्यांचा मात्र तरतो। कळलं का? उदकी तारीले पाषाण हे महिमान नामाचे दगड पाण्यावर तरतात, हे काय सामान्य नाही का? नाम चांगले माझे कंठी राहो बरे, कपी कुळव धरले मुक्त केले राक्षसांनी, तो अल्पमतीहीन काय वर्णो तुमचे गुण। उदकी तारीले पाषाण हे महिमान नामाचे, अरे हे नामाचं महिमान आहे की पाण्यावर दगड तारतात। स्वतः भगवान परमात्मा म्हणले माझ्या नामानं जर दगड तारत असतील तर आपणही एखादं दगड घ्यावं टाकावं, म्हणून रामप्रभू गेले आणि त्या समुद्रावर पाण्यामध्ये दगड टाकला बुडला, दुसरा घेतला टाकला बुडला, तिसरा दगड घेतला टाकला बुडला। सायकल येऊन पडल्यानंतर माणूस इकडं तिकडं बघतो, बघा किती लागलंय ते बघत नाही, इकडं तिकडं पाहतो आपल्याला कोणी पाहिले का। तसं रामप्रभू माग पुढे पाहू लागले, माग पाहिलं तर मारुतीराया उपस्थित होते। म्हणजे मारुतीराया तुम्ही हो म्हणले, कधी आलात? मारुतीराया म्हणले पहिलेच दगडाला। पहिल्याच दगडाला आलो म्हणले। आणि मग रामप्रभू विचारतात, वाय दिस इज सो, हे असं काय होतं? तुझ्या नामाचा महाराजांनी छान प्रमाण दिलं। स्वतः भगवंत सांगतात, देवा
मारुतीराया माझं दगड कसं काय बुडतो? मारुतीराया म्हणतात तुझ्या नामाचा महिमा आणि तुझं न कळे हे कोणी क्षमा देवा. तुझ्या नामाचं महत्व काळच म्हणलं. एवढं महत्व तुझ्या नामाचं आहे. आणि त्याचा दुसरा अर्थ असा आहे, देवानं ज्याला सोडला तो बोलला विठ्ठल. म्हणून देवानं आपल्याला सुसरोडू नाही आणि आपण बोलू नाही अशा प्रकारची भक्ती आपली असली पाहिजे. मग हे नामाचं विशेष महत्व. नामचिंतनाची ताकद. केवढं मोठं पाप असू द्या मला, किती मोठ्या प्रकारचं पाप असू द्या, त्या पापाचं क्षालन होतं मला. कशानं? घेताना या आवाजामध्ये नामाचं महत्त्व वर्णन करताना म्हणतात, घेता नामाने भोगाचे सर्व प्रकृती पापाचे. ऐसा नामाचा सीमा, नामाचा महिमा विशेष नामाचं महिमा असं पर्वत जळती पापाचे वाल्या खुळी महाहत्यारी नामे पावला निर्धारी. कुठे पाप जर असली, अनेक प्रकारचे पाप कर्म जरी केलेले असले तर पापी दुराचारी नाही का विषयी आसक्त नामे त्वरित उद्धरती. किती जरी पाप असेल, महाराज म्हणले मागे काय केले पाहू नका आणि पुढे आहे जामीन. तुका मागलं दे सोडून, पण पुढे मात्र मी जामीन. लक्षात ठेवा, इथे सगळ्यांना अधिकार आहे. येथे सकळाशी आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आधी करून वेश्याही, वेश्येला सुद्धा अधिकार आहे का? अधिकार वेश्येला सुद्धा आहे, पण पहिलं नखरं बंद करावं लागते. बदलालाच पारमार्थ म्हणतात. इथे सगळ्यांना अधिकार आहे, पण इथे आल्यानंतर इथली तत्व पाळावं लागतील. इथली मर्यादा पाळावी लागेल. ऐशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची पवित्र पवित्रे नाही का, चादर वर्णावी नाही का, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची, अशी कीर्तन मर्यादा आहे संताच्या घरची. या संतांच्या मानी कीर्तनाच्या महतीनुसार जर सांगायला जर गेलं तर फार महत्व या गादीचं आहे. ही गादी नारदांची म्हणतात. मित्र भाग्यवान आहे. मी छाती ठोक सांगतो, मी ज्या पवित्र कुळामध्ये जन्माला आलो ते फार मोठं पवित्र कुळ आहे. आता आपलं कसं होतंय,
तुझा आहे तुझं पाशीन परी तुझा आगा चौकशी. आपल्याच लोकांना आपल्यालाच वाटतं की आपण फार हलके आहोत. लक्षात ठेवा, कोणीच हलका नाही, असतानाच कोणी हलका नाही. माझ्याकडे एक मातंग समाजाचा विद्यार्थी येतो आणि तो आला आणि मला म्हणला, महाराज मी माळ घातल्यावर चालन का, मी पकवाज वाजवल्यावर चालन का. अरे म्हणलं चालतं बाबा. नाही म्हणलं मी हलक्या कुळातला आहे. अजिबात म्हणलं तसं बोलायचं नाही. तू हलक्या कुळातला कायच आहे, हलक्या कुळातला नाही तू. तुझ्या कुळाचं सांगू का. त्याला म्हणलं एक भक्त होऊन गेले, शबरी त्याचं नाव, बरोबर ना. ते भिल्ल समाजाचं, भिल्ल कोळीच बरं का. तसं 52-53 जातीत भिल्ल कोळी, एकलव्य एक कवळी को आलं का. भिल्ल कोळी, बोये कोळी, हे सगळे कोळीच आहेत नाही का. टाकरे कोळी, महादेव कोळी, सगळे कोळी एकच आहेत. मला वाईट कधी वाटतं बरं का माणिक महाराज, वाईट ज्यावेळी वाटतं की लोक म्हणतात की ते कोळी वेगळा, हे कोळी वेगळा, तेव्हा वाईट वाटतं जरा का. तुम्ही आपण सर्वजणी ते सावता महाराजांची पुण्यतिथी करतो. माझं एक कीर्तन असतं याचं. कोणत्याच माळी समाजाच्या माणसाने अजून म्हणलं नाही की सावता माळी आमचे नाही. बरोबर आहे ना माणिक महाराज, बरोबर आहे ना. त्यांचे बी प्रकार आहेत, फुलमाळी आणि कोण माळी असतील, जंबो माळी, पण ते म्हणत नाही सावता महाराजांचं. नावी समाजाकडे पहा तुम्ही जरा. ते नावी समाजाचे लोक कधी म्हणत नाही शेणा महाराज आमचे नाहीत म्हणून. ते बांधवगडचे तसे ते यूपी MP तिकडलेत, पण कोणी नावी समाजातलं म्हणत ते आमचे नाही. पण आपलाच ज्यावेळी म्हणतो की हे आपले नाहीत, त्यावेळी दुःख वाटतं. आणि शेवट उचनीचे काही नाही भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. अरे देव काय जात बघत नाही, जातपात बघत नाही. बोरे खाये बेल्लेनीची, बेल्लेनीची बोरं खातात भगवान नाही का. ऐका महिमा आवडीशी, बोरे खाये बेल्लेनीची. भगवान परमात्मा तसलं काय, तुमचा भाव पाहतात. थोडं प्रेमाचा बुकेला वा प्रेमाला छान प्रमाण. आजची दुष्काळ तयाला आपल्याला पाण्याचा दुष्काळ, अन्नधान्याचा दुष्काळ, पण देवाला प्रेमाचा दुष्काळ. लक्षात ठेवा. आणि मग अशी ती भिल्ल समाजातली रामायणामध्ये तिचं वर्णन आलं. आद्य कवींनी छान वर्णन केले त्या भिल्लिनीचं. ती शबर नाही का राजाची कन्या, ती आदिवासी भिल्लाची कन्या ती. आणि मग त्या शबरीला एका ऋषींनी सांगितलं की राम येते नाही का. सांगितलं ना. काय नाव त्याचं, त्या महात्म्याचं नाव काय, मातंग ऋषी. हे जे आपण म्हणतो ना मातंग समाज, हलका नाही, मातंग ऋषीचा समाज आहे. आपण आपल्या कामामुळे हलकं होतो. आता आम्ही महादेव कोळी, मी भाग्यवान, मी स्वतः सांगतो महादेव कोळी. महादेव कोळी म्हणजे नदीच्या कडेला घर आणि मासा धरतो म्हणजे महादेव कोळी. पैसा नाही. अरे आपण महादेवाचे भक्त आहेत, महादेवाची सेवा आहे. आपल्याला आडवा बस हलकं काम केल्यामुळे आपण हलकं होतो, नाही तर कोणी हलकं नाही. लक्षात ठेवा. हे मनुष्य जात सगळं स्वभावता भजनशीळ. अरे आपण जन्माला आल्यानंतर आल्यापासूनच बघतोय. फक्त झालं काय, मग यावेश मनोरमा नित्ययुक्ता उपासना मग वंश जीव लोक. भगवान अर्जुनाला किती सांगतात ना, तुम्ही माझे अंश आहेत. अर्जुनाला म्हणले देव. मग देव अर्जुनाला म्हणतात तू माझे अंश आहेत. अर्जुन म्हणलं मग येड्यागत का करतात असे लोक. वेड्यागत करायचं कारण काय, अरे काय नाही म्हणले, प्रकृती स्थानी करशती. ते मायेचं आकर्षण आहे ना, त्याच्यामुळे गोळ झाला हा. नाही तर ममाय वंश जीव लोके, माझे अंश सगळे ममाय वंश जीव लोके. जीवभूत सनातन मनःष्ठान इंद्रियाने, मनासहित 6 इंद्रियाद्वारा यांना प्रकृतीचं आकर्षण असल्यामुळे, मायेच्या आकर्षणामुळे हे माझ्या स्वरूपाला विसरले. नाही तर हे मूळचे मुक्तच आहेत. मुक्त होता परी बळी झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. नाही तर आपण मूळतः सर्व परमात्म्याचे अंश आहोत. मोठं भाग्य समजतो.
आपण ज्या कुळात जन्माला आलो ते आपण काय सर्वसामान्य नाहीत. अरे लय मोठ्याचे लेकर आहेत आपण, पण आपल्याला कळत नाही. महाभारताची सुरुवात नाही का, सत्यवती कोण आहे? मत्स्यगंधा. मत्स्यगंधा माश्याचा वास यायचा, मत्स्यगंधा मासे धरायची, नाव चालवायची, मत्स्यगंधा वास्याचा वास यायचा. आणि पराशर ऋषींनी नावेमध्ये जाताना तिला ते पाहिलं, तिचं स्वरूप दिसाय सुंदर आहे मुलगी, पण वास माशाचे होते. तिचा माश्याचा वास घालवला, म्हणून माश्याचा वास घालवल्यावर तिचा जवळजवळ 100 किलोमीटर वास जायचा. 100 किलोमीटरला म्हणतात योजन, एक योजन. 100 किलोमीटरला एक योजन म्हणतात. एक योजन 100 किलोमीटर म्हणजे तिचा असा योजनभर वास जायचा, म्हणून नाव बदललं तिचं योजनगंधा. मत्स्यगंधा, योजनगंधा. आणि इकडं महाभारतात इकडे शंतनू राजाकडे आली, महाराणी झाली, राजमाता, तेव्हा सत्यवती. त्या मत्स्यगंधेच्या पोटी प्रथम पराशर ऋषींपासून जो पुत्र झाला त्याचं नाव व्यास. व्यास उच्चिष्ट जगत्रया. अरे व्यास जे आपण म्हणतो ना, ते आईचं नाव काय आहे? मत्स्यगंधा. दासराज कोळ्याची पोरगी. मला काय महत्व सांगायचं नाही, आणि जरी सांगायचं असलं तरी आपल्याला कळलं पाहिजे म्हणून मी म्हणतो मत्स्यगंधा. ज्ञानोबरायांनी जो रेडा बोलवला, यानबा नावाचा रेडा, तो वाकोबा खोळ्याचा होता. आळे फाट्याला कधी गेला तर तिथे इतिहास लिहिलेला आहे. आपण अभ्यास करीत नाही, अभ्यासाशिवाय काही कळत नाही. ऐका, मी सुद्धा महर्षींची पालखी सोहळा ज्यावेळी काढला, ज्यावेळी आपण तो सोहळा काढला, ज्यावेळी त्यांचं संशोधन करायला लागलो, त्यावेळी कळलं की महात्मा काय साधा नाही. लक्षात ठेवा, महात्म्याचा अधिकार काय साधा नाही. हे आधी कोणीच नव्हतं, कवी तेव्हा होते हे कवी. व्यासाने 18 पुराणं लिहिली, पण आधी घडलं मग लिहिली. भूतपुराण आहे, महाभारत भूतपुराण घडलं मग लिहिलं. पण असा एक महात्मा आद्य कवी महर्षी की ज्यांनी आधी लिहिलं मग देवाला कसं वागावं लागलं. महर्षी सुद्धा हा नामाचा विशेष महिमा, असा नामाचा महिमा वेदशीनला झाला, त्याच्या सहस्र जिल्हा झाल्या. हे नामाचा विशेष महिमान आहे, आणि म्हणून देवाच्या नामाच्या महिमानानं अनेक लोकांचा उद्धार झाला. आणि पाप जळत म्हणले कसं, तृणाग्नी मेळे समोर असं झाले, तैसे नामे केले वाळलेल्या गवताची गंज जशी अशी ठिणगी पडली की क्षणामध्ये जळून भस्म होते, तद्वत त्याप्रमाणे आपल्या पापाचं क्षालन होतं, पाप जळून भस्म होतं. हे नाम महिमान देवाचं आहे, म्हणून देवाच्या नामाचं चिंतन करावं. मग हे देवाचं चिंतन जर केलं तर फायदा आहे, आणि नसेल चिंतन तर तुम्ही त्रिवेणी संगमावर स्नानाला जरी गेला असाल आणि तुमचं जर नामावचित्त नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. अभंगाचं पहिलं चरण. त्रिवेणी Hare
म्हणले त्रिवेणी संगमामध्ये स्नान करीत असाल, नामावर चित्त नसेल तर काय उपयोग नाही. म्हणले घ्या वारीचं उदाहरण. सांगा, पंढरपूरला जाता का कोणी? कोणी जाता का? हातवर करा बरं. पंढरपूरला कोण जात? पंढरपूरला तुम्ही जाता का घरचे जातात? सांगा बरं, खरं सांगायची, खरं. हा, आपण जातो का घरचे? घरचे म्हणतात चंद्रभागेत असं, घरचे म्हणतात चंद्रभागेत असं, वाळवंटात असं, पुंडलिकाचं दर्शन घेत असं, नामदेव पायरीचं दर्शन घेत असं, कळसाचं दर्शन घेत असेल. कोण म्हणतं? घरचं. आणि हे काय म्हणते? मोटर चालू केली का? मोटर चालू केली का? बार दिलं का? हे काय म्हणतं? बरोबर आहे. तुमचं काय म्हणणं आहे? खरं पंढरपूरला गेलंय कोण? घरचे. कारण त्यांचं चित्त कुठं आहे? पंढरपूरला आहे. जय वाल्मिकी. त्यांचं चित्त पंढरपूरला आणि तुमचं चित्त नाही ना. मी तरी ते ज्ञानोबराय असे पडखर बोलतात. तुकोबरायांनी तर असलं जबरदस्त बोलले. तुकोबराय म्हणतात पायाने घातले लोढणे परी. तुकोबरायांचे प्रमाणे ऐका बरं का. ज्याला वाटतं ना माझं लई परमार्थ झालाय त्याने ऐका. आता आम्ही साधे परमार्थातले आणि तू म्हणतो मग सांगतोय कसं? मी कोणाचं तरी ऐकलेलं आहे मोठ्याचं, कोळी महाराजांचं. आता कोणाचं तरी ऐकलेलं म्हणून सांगतो. मी बी काय कमीच आहे. मी काय लय मोठा परमार्थिक नाही. पण ऐका, लय मोठा परमार्थ करतोय. 12 ठिकाणी गण लावतोय. सगळं करतो देवाचं. आणि जर वासना वाईट असेल तर तुकोबराय म्हणतात तयाने घातले लोढणे परी. हे बिगर माळकऱ्यांना बरं वाटतं बरं का हे सांगितलं मी. तुझ्या गळ्यातली माळ काय आणि जनावराच्या गळ्यातलं लोढणं काय? सारखंच आहे विठाला. आहे ना मुद्दा. भांडे घासणाऱ्या बाईनं भांडे घासले काय ना आपण देव चोळले काय? काय काय देव चोळतात बरं का म्हणून म्हणतात. जर भाव नसेल तर मग त्यापेक्षा करावी ती पूजा मनाची उत्तम. शाब्दिकाचे काम नाही येते नाही का? तो काय म्हणे नको वरपंग देवा घ्यावी माझी सेवा अंतर्बाह्य. शुद्ध भावनेनं जर परमार्थ केला ती भक्ती देवाला पोचते. अन्यथा दुसरी भक्ती पोचत नाही. म्हणून सगळं ध्यान जर आपलं घरी असेल, त्रिवेणी संगमात स्नान करत असाल, नामाव चित्त नसेल तर सगळं व्यर्थ आहे. ज्ञानोबराय चित्त नाही नामे तरी ते व्यर्थ. मग असं जर भगवंताच्या नामावर चित्त असेल तर खरं नामाशी तुम्ही जर विनमुख झाला तर काय होतं? अभंगाचं दुसऱ्या चरणामध्ये ज्ञानोबराय सांगतात नामाशी विनमुख तो नर पापी. अरे नाम ज्याच्या मुखाला येत नाही तो पापी आहे म्हणले. तुकोबराय म्हणतात राम नाम न घे ज्याची वाचा तो लेख तो बापाचा. देवाचं नाव घेत नाही म्हणजे पाप आहे म्हणजे मान. देवाचं नाव मुखाला यायला तसं भाग्यच लागतं. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी बैठवली. एकनाथ महाराज
मुखामध्ये भगवंताचं नाम आलं पाहिजे. आणि जो नाम घेत नाही त्याच्यासारखा पापी कोणी नाही म्हणले मा. वाचा नव्हे लाव जळो त्याचे जिने यातना भोगणे यमपुरी. नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. त्याच्या आतमध्ये जी जीभ आहे ना तो काळ सर्प आहे म्हणले. हा वाचा नव्हे लाव लाव म्हणजे नरक आहे म्हणजे. यातना भोगणे यमपुरी त्याचं जीभ म्हणजे नरक आहे म्हणजे. मुखामध्ये देवाचं नाव आलंच पाहिजे. असं नाव देवाचं जे घेत नाही तो म्हणले पापी नाही का. तो म्हणले पापी. जो देवाचं नाव घेत नाही तोची ओळखा पापी. हा देवाचं नाव त्याच्या मुखात येत नाही समजायचं पापी. आणि तसंच होतं नाही ना देवाचं नाव मुखात येत. महाशिवरात्रीचं पर्व काळ एक महाराज आपलं महत्व सांगत होते शिवरात्रीचं. शिव शिव म्हणता वाचे मूळ नराचे आयुष्य महात्म्य शंकराचे निर्माणी गमवरती म्हणले. जर नकळत शिवा नाव मुखात आलं म्हणजे ना काय एखादं कापड शिवा असं म्हणलं तरी पुण्य लागतं म्हणले. नकळत शिवा नाव आलं तरी पण ते सुद्धा लोक घेत नाहीत. असंच कीर्तन माझं एका पोराने ऐकलं. घरी गेलं आणि घरी गेल्यानंतर बाप त्याचा जरा संसारात अडकलेला होता. कधी देवाचं नाव नाही काय नाही. देवाचं नाव म्हणलं की त्याला चिडी यायची. कधी छाती ठोकून सांगायचं पठ्या कधीच देवाचं नाव घेत नाही असं म्हणणारा म्हातारा. कायम संसाराची चिंता नाही का. तसं मंगळा बेफला चिटकतो ना तसा तो संसाराला चिटकून होता म्हातारा. कधी देवाचं नाव नाही. हे पोरग गेलं आणि गेल्यानंतर त्याने एक युक्ती केली. महाराज म्हणल्या या काळामध्ये कसं बी देवाचं कशा निमित्ताने नाव आलं तर पुण्य मिळतं. म्हणून त्यांनी काय केलं म्हातारं ज्या खोलीत झोपतं ना त्या खोलीमध्ये गावाच्या गोण्या ठेवल्या होत्या. एकाव एक सगळ्यात वर्षा पोत्याचं तोंड सोडलं आणि ते गहू सांडायला लागलं. ते गहू सांडल्यावर म्हातारं म्हणेन की गावाच्या पोत्याचं तोंड तेवढं शिवा. म्हणजे शंकराचं नाव देवाचं मुखाचं नाव येईल असं. आणि ते पोत्याचं तोंड सोडलं. ते पोरगं गेलं निघून बरं का भाऊ. आणि मग म्हातारं आलं तर बघतोय तर ते गहू टिपी सांडतंय आपलं. त्याने लगेच सगळी बोलावली घरात. चला माझ्या घरात या सगळी का पोरा सगळं सगळ्या. ज्यांनी पोत्याचं तोंड सोडलं ते पोरग पुढं आलं म्हणलं बाबा काय झालं का आरडता का ओरडता. म्हणलं आरडू ओरडू नको तर काय करू. गड्याचं पॅटर्न वाक्य आणि ते वापरलं त्यांनी. काय गड्याचं पॅटर्न वाक्य. माझ्या माग तुम्ही नीट प्रपंच करणार. गड्याचं पॅटर्न तुम्ही म्हणता मग बाईचं सांगा की. बाईचं तर लय मोलाचं आहे म्हणले महाराज. सुवर्ण अक्षरात लिहा. बाईचं पॅटर्न वाक्य मी होते म्हणून टिकले नाही तर दुसरी गेली असती पळून. म्हणलं माझ्या मागं नीट प्रपंच करणार नाही. ते पोरग म्हणलं असं काय झालं बाबा आम्ही तुमच्या मागं नीट प्रपंच करणार नाही. अरे म्हणले ते गावाच्या पोत्याचं तोंड सुटले. ते गहू बादा सांडते तेवढं त्या गावाच्या पोत्याचं तोंड तेवढं काय म्हणले म्हातारं पण शिवा नाही म्हणलं. देवाचं नाव सहजासहजी मुखात येत नाही. आपण घेत नाही. घेतलं पाहिजे मुखामध्ये देवाचं नाव. लोक घेत नाही त्याला आपण करायचं काय. मुखामध्ये भगवंताचं नाव आलं पाहिजे. नाही आलं तर म्हणजे तो पापिया. नामाशिवीन मुख तो नर पापिया. देवाचं नाव मुखात येण्यासाठी भाग्य लागतं आणि ते सुद्धा लोक घेत नाही. आणि म्हणून नामच का घ्यायचं तर म्हणले हरिविना धावया न पावे कोणी. म्हणले हरी शिवाय आपल्याला धावत येणार कोणीच नाही. म्हणून तो कोबरा म्हणतात ना धाव घाली आई आता पाहतेस काही नाही का. धाव घाली आता विठू चालू नको मंद. चोखोबर आहे. वडवी मज मारता ती काय झाला अपराध नाही का. विठोबाचा हार तुझ्या कंठी काय आला. शिव्या देवनी म्हणते देव पाठवीला. विठोबाचा हार तुझ्या कंठी काय धाव घाली आता विठू चालू नको मंद. मग कोणासाठी धावून आला. द्रौपदीसाठी धावून आला. मागे पुढे उभा राहे सांभाळत. आता दृष्टांत सांगून वेळ घालवित नाही. हरी विना धावूया न पावे कोणी. अरे देवाशिवाय कोणी धावून येणार. देवाशिवाय कोणी धावून येणार नाही. हे कोणाला कळलं. आद्य कवींना कळालंच ना नाही का. एवढ्या वाटमाऱ्या करणं चोऱ्या करणं सगळं काही नारद महर्षी म्हणले हे जे पाप कर्म तुम्ही करताय या पापात तुमच्या कोणी वाटेकरी आहेत का. हा विचारून या. आईला विचारलं बायकोला विचारलं म्हणून आम्ही पापात वाटेकरी नाही. ज्याचं कर्म ज्याला त्याला भोगावं लागतं. हे आहे का. आंबा पाहिला कोणी. आंबा पाहिला कोणी डोळ्यानं. गेलं तिथपर्यंत कोण पाय. उचललं कोणी हातानं. खाल्ला कोणी तोंडानं. चव कळले कोणाला जिभेला.
खंदाराला कळलं दांडकं घेऊन आला. मार खाल्ला कुणी? पाठीनं. पाणी आलं कुणाला? बघितलं होता कुणी? पाहिला होता कोणी? पाणी आलं कुणाला? जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान. महर्षींची पत्नी म्हणली केलं कर्म तुम्ही भोगावं लागल. तुमच्या पापात आम्ही वाटेकरी नाही, हा पुण्यात आहे. निम्म पुण्य बाईला मिळतं, निम्म पुण्य शिष्याला मिळतं गुरुचं. पुण्यात वाटेकरी आहोत आम्ही, पण पापात नाही. ज्याचं कर्म ज्याला त्याला भोगावं लागतं. तुमचं पाप कर्म तुम्ही भोगायचं, म्हणजे आम्ही भोगणार नाही. तुमच्या पापामध्ये तुम्ही सहभागी, तुम्ही तुमचं पाप कर्म. आणि मग अनुतापाविना भाव काय सारा आहे? अनुभवे पाहे शोधून या, नाही का? अनुताप झाल्याशिवाय काय मग? आणि मग त्यावेळी कळालं, अरे हे कोणीच सोडवित नाही, सोडवतो फक्त देव आणि संत सोडवतात. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी, इष्ट मित्र स्वजन सखे एक सुखाची मांड, एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचली, तेथे कोणी सोडावी सोडावी ना कोणी एका चक्रपाणी वाचवणे. आपल्याला देवाशिवाय, देवाच्या नामाशिवाय, संतांशिवाय कोणी सोडवणार नाही. सोडवणारे ते संत, ते देव आहेत. म्हणून त्या देवाची सान्निध्यता करा. कारण धावणारे ते धारिवीन धावया न पावे कोणी. धावणारा तोच आहे. द्रौपदीसाठी धावून आला, तो भीमासाठी धावून आला, अर्जुनासाठी पायीक पाठीशी घातला. आपण पुढा उभा राहिला, नाही का? भगवान परमात्मा अर्जुनाच्या पुढे, द्रौपदीच्या मागे मागे पुढे भगवान उभा राहतात आणि सर्व काही रक्षण करतात. हरिविन धावया न पावे कोणी. हरीशिवाय कोणी धावून येणार नाही, हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून धावणारा भगवान आहे. हे ज्याला कळालं ते महात्मे झाले, नाही का? त्यांनी त्यांच्या जीवनाचा उद्धार केला. आणि वाटमाऱ्या करून कुटुंब रक्षी, वनात उपदेशी नारद देवर्षी, अनुतापे तप करुणी साध्य साधेशी, वाल्या कुळी होत वाल्मिकी ऋषी. तो धावणारा भगवान आहे. त्या भगवान परमात्म्याची शरणागती केली पाहिजे. तो धावणारा आहे, आपल्यासाठी धावून येणार आहे. म्हणून हरिविन धाव या न पावे कोणी. मग याचा पुरावा, नामाचा पुरावा. नामाचे महत्वाचे साधक, सर्वश्रेष्ठ साधक कोण? ज्ञानोबरायांनी त्यांच्या संपूर्ण हरिपाठामध्ये कोणत्याच महात्म्याचं वर्णन केलं नाही, पण या महात्म्यांचं वर्णन केलं. कोणत्या? प्रसिद्ध पुराणे प्रसिद्ध वजनदार चाल चाल म्हणायला बी अवसान लागतं. आणि त्याला माणूस पुरंदरचा लागतो, असं साताऱ्यावर नाही. पुरंदरचा आवाज आहे. हा बोलले वाल्मिक असं वजनात झालं पाहिजे, वजन पडलं पाहिजे. माणिक महाराजांचं पडतात, आमचं नाही पडत, माझं नाही पडत. काय काळा आहे म्हणून का काय, पण नाही पडत. आता ते देखणे बो आहेत, पण आता कसं वजन पडतं त्यांचं. आता माझं लय अवघड. मी सहज चाललो तरी म्हणतात तो का काळा चालला बघा.
आता हे फॅक्टरीचा माल आहे, त्याला करता तरी का ओरिजिनल कलर आहे आपला आता. हे नाही का ओरिजिनल कलर आहे, कलर गेला तर पैसे परत. आता मला बी राग या आल्यावर मी बी गोरा होऊन दाखवावा. आता काय त्याला काय ओरिजिनल कलर आहे. असं जाऊ दे, वजन पडलं पाहिजे. महाराजांनी काय भजनात चाल म्हणते, पुराण प्रसिद्ध आव असं वजनातच पाहिजे. नाही तर उगाच मरी गेले की काय तसं वजनाला लय महत्व आहे बघा. काय काय लोकांचं मूळचं वजन असं. आता माणिक महाराज विनायक महाराज 10 टाका बरं 10, हा याला म्हणतात वजन. वजन माझं वजनच पडतं. काय काय लोकांचं मूळचं वजन, एका बाईचं वजन 170 किलो. अयो तिच्या घरी चोर आला, आता त्याने मराय तरी जावं का. हे बाईने गचुंड धरलं असा खाली पाडला आणि त्याच्या अंगावर बसली. किती किलो वजन? 170. ते आराडलं. ते पोरग खेळत होतं, तेच आमच्या गणेश महाराजांवर पोरग खेळत होतं. ती म्हणली बाळू जा पोलिसांना सांगू नये माझ्या आईने चोर धरलाय म्हणून. ते पोरग पळत गेलं आणि उमऱ्यातून माघारी आलं. म्हणतंय कसं, आयो माझी चप्पल गावाना. चोर म्हणला माझी घालून जा, पण लवकर जा बाबा. पोलिसाचं रिमांड फार वाटलं, पण 170 नको. वजनाला मत महाराजांनी अशी वजनात चाल म्हणली. असं वजन लागतो. नाही ते उगच मरी गेल्यानंतर कोंडून 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 धरीन फार कोंडायची वेळ आली आपला. तर वजनात पाय हो, असं वजन पाय. पुराण प्रसिद्ध आता हे वारकऱ्याचा आवाज हो. आणि सोहळ्याचं ते सोहळा नेतात, त्यांना सेवा आहे त्यांच्याकडे. ज्याची खरी सेवा त्याच्या काय ते करतात सेवा, त्याच्यामुळे त्यांचं ते पाठांतर राहणार. आणि या भूमीतले आशीर्वाद आहे त्यांना. ज्ञानोबराने कोणत्याच संताचं कोणत्या महात्म्याचं वर्णन हरिपाठात आणलं नाही, पण या महात्म्यांचं केलं का. महात्माच क्वालिटी आहे. फक्त आता आपल्यालाच महत्व कळणार, लोकांना कावा कळायचं देव नाही. आपल्यानेच खेचाखेची चालू केली. मला तर वाईट वाटतं कधी कधी की मला सहज बोलता बोलता लोक म्हणतात काय करताय तुम्ही, कशाला करताय, काय असलं नाही करायचं. सहज म्हणतात लोक, नका करीत जाऊ असलं. जे आहे तेच करायचं. हे काय करता मध्येच. हा बरोबर, हा बरोबर आहे. पण आता आमची म्हणतात हे नाही करायचं असलं. असलं एक जण तो म्हणला हे असले भानगड करायचीच नव्हती. आता ही भानगड आहे का. अरे लोकांना माहित नव्हतं वाल्मिक ऋषी. हा वाल्मिक ऋषी लोकांना माहित नव्हते की काय महात्मा आहे. अरे काय पॉवरफुल महात्मा सांगा ना मला तुम्ही. देवाला वागावं लागलं तसं देवाला. देव काय साधारण आहे का. देवाची ताकद सामान्य का सांगा मला. सांगा आताप्रमाणे जर मतदान घेतलं असतं तर काही काहीला किती मतं पडली असते. हो तुम्हाला माझी भाषा कळते ना. वाल्ली मी काय बोलतोय ते कळते ना. बोलल्याला कळते ना. नाही काय काय बागामध्ये फरक असतो. आमच्या हवेली तालुक्यात माणसं मेळ्यावर जाळतात. तुमच्या इकडे कसं आहे काय माहिती. तसंच जेवणपणीच मेल्यावर. हा मग सारखंच आहे की आपलं. तुम्हाला कळतंय म्हणा. एवढा मोठा महात्मा मानत काय भाग्य. आता आपल्याला कळत नाही पण अभ्यास करीत नाही. एवढा मोठा अधिकार देवाला तसं वागावं लागला. त्या कैकेला आणि रामाला जर उभी केली असते निवडणुकीला, मतदान किती पडलं असतं कैकेला. किती 3 मतदान. किती 3 कोणाचं. पहिलं तिचं स्वतःच, दुसरं ती एक होती ना तिच्याकडून काय नाव तिचं. हा मंथरा. तिचं मन नाही थाऱ्याव तिचं नाव मंथरा. मंथरा कोण आहे घरात सारखी वालू आलू 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 आलू. एक सासू मला भेटली म्हणली महाराज काय सांगायचं मला. आमची सोनबाई उठली की चहा पिती. मग काय गोमदार पिन यार पिऊ दे. सारखं जाच करीत राहतं वाल 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 वाल. एक सासू भेटली म्हणून महाराज आमची सोनबाई ना पावडरच लावती. मग काय वांगाण सोडी नो यार लाव दे. करू दे की नाटापाटा जगवती तिला सगळ्यांना सोडून आली ती. मोकार जाच करायचा नुसतं वाल वाल वाल. मंथाऱ्या माय त्याचं नाव काय मंथारा. दुसरं मतदान मंथरेचं. तिसरं प्रत्यक्ष रामप्रभूंनी मतदान केलं असतं. माझी आई आहे म्हणून. बाकी सगळं मतदान कोणाला होतं आताप्रमाणे
पण एवढा चक्रवर्ती साम्राज्य राजा एवढा मोठा सूर्यवंशी राजा, ज्या राजामध्ये सूर्यवंशामध्ये आज राजा झाला, दिलीप राजा झाला, सगरांचा उद्धार करण्यासाठी स्वर्गाहून गंगा आणणारा भगीरथ राजा झाला, दिलीप राजा झाला, अंशुमान झाला, आज राजा झाला रघु राजा. त्या रघु राजामुळं रघुकुलरीत सदा चली आई वचन न जाई. आता रामायण म्हणल्यानंतर हे सांगावं लागतं. रामायणाचा अभ्यास आता आम्ही आपलं ठरवले वाल्मिकींचं रामायण सांगायचं सांगतो. महाराज तर सांगतायत पाटील, वाल्मिकींनी काय सांगितलंय, वाल्मिकींचं काय म्हणणं आहे हे महत्वाचं लक्षात घ्या. रघुकुलरीत सदा तो रघु राजा, याच वंशातला शिबी राजा, अरे ज्यांनी मांस काढून शिबी राजा, असे महान महान राजे त्या वंशात झाले. त्या वंशाचा हा चक्रवर्ती राजा, आणि राजा बोले दल आले, पण बोलिले वाल्मिक तसे वाल्मिक जसं लिहिलं तसं वागा. लिहिलंय पुत्र शोक होणार, पुत्र होणार, पण तरी सुद्धा वनवासाला जावं लागणार, दशरथ मरणार, हे सगळं लिहिलेलं आहे. विश्वामित्र मुनीश्वर आहे, पुष्टपोपमे संगमे भेजो लक्ष्मण राम पतित पावन सीताराम. वनात पाठवलं की मग जावं लागणार. हे सगळं संपूर्ण रामायण तुम्ही पहा, जे महर्षींनी लिहिलं तसंच वागावं. इंद्रजित मेला, एक दृष्टांत सांगतो आणि आपलं हार घालून टाका. आणि इंद्रजित मेला. कोण इंद्रजित? रावणाचा मुलगा मेघनाथ, त्याचं नाव काय? मेघनाथ. आणि इंद्राला हरवलं म्हणून त्याचं नाव काय? इंद्रजित. मेला. आता इंद्रजित मेल्यानंतर त्याची बायको सुलोचना, तिचं नाव बरं का, काय नाव तिचं? सुलोचना. ती सुलोचना रावणाच्या सभेत आली. सगळे मोठमोठे पंडित बसलेले, आता रावणाची सभा आहे ती. त्या रावणाच्या सभेत आली आणि रावणाला म्हणली, मामा मला जायचंय. म्हणले कुठं? जाब विचारायला जायचं. म्हणले जाब कोणाला? म्हणले रामप्रभूंना. माझा नवरा मेला ना, मला जाब विचारायला जायचं. रावण म्हणले जा बाबा, तुला जायचं तर जा. एक पंडित उठला म्हणला, तुम्हाला कळतं का? म्हणले रावण साहेब. रावण महाराज म्हणले, तुम्हाला कळतं का? दुश्मनाच्या कोट्यात लावायची तिला तुम्हाला कळतं का काय? आणि तुमची सोनबाई ना सख्खी, आणि दुश्मनाकडे लावतं तिला. अहो काय झालं, काय परिस्थिती आली तर काय सांगता येईल का? काय करीन म्हणले राम, आता बाई माणूस आहे, काय त्याने अतिप्रसंग केला तर काय सांगता येते का? कोण म्हणतोय? पंडित म्हणतो. त्यावेळी रावणाचं उत्तर आहे, अरे म्हणला अतिप्रसंग करणारा राम नाही म्हणला. ही जरी जाब विचारा गेली ना, राम अतिप्रसंगवाला नाही म्हणला. अतिप्रसंग करायला, कोणाची बायको पळवायला अवलाद रावणाचीच लागते. माझ्यासारखं नाही म्हणला रामाचं काम, जाऊ दे म्हणला. तिला आली, संपलं 1 मिनिट आपला. आणि आली, आणि आल्यानंतर रामानला म्हणले राम प्रभू, म्हणले माझे वडील कुठे? राम म्हणले तुझा सासरा आहे भाऊ इकडे बेबीसेन आमच्याकडे, पण तुझा वडील नाही सांगता यायचं. इकडे कोण आहे तुझा वडील? म्हणले माझे लक्ष्मण पिताश्री. म्हणले कुठे? राम सुद्धा आश्चर्यचकित झाले. म्हणले हे लक्ष्मणाला वडील कसे काय म्हणते? आणि मग रामप्रभूंनी लक्ष्मणांना बोलवलं, लक्ष्मणा इकडे या म्हणले. इकडे म्हणले काय झालं? हे काय म्हणते बघा. ती सुलोचना म्हणली, बाबा तुम्ही म्हणले मानव दानानं तुमच्याकडून जावाय मेला म्हणले तुमचा, म्हणजे माझे पती.
लक्ष्मण म्हणले बा माझा जावाय आणि तुझा पती कसं काय बाबा? अहो म्हणले मी तुमची शेष कन्या नाही का? तुम्ही शेष नाहीत का? लक्ष्मण शेष आहेत ना. मग मी तुमची कन्या नाही का? तुम्ही कोण मारलाय म्हणले? जावाय मारलाय. एवढा म्हणले तुमचा जावाय उठावला पाहिजे, जिवंत केला पाहिजे. आणि जे लक्ष्मणांनी हट्ट धरला आणि रामप्रभूंना म्हणायला लागले, रामप्रभू म्हणले आमचा जावाय उठला पाहिजे, त्याला जिवंत केला पाहिजे. रामप्रभू म्हणले अरे मेलेला माणूस कुठं जिवंत करता येतो का? नाही म्हणले जिवंत करता येणार. अहो म्हणले जिवंत करा. रामप्रभू म्हणले कसा? म्हणले मला केला तसा. रामप्रभू म्हणले तुला कसा जिवंत केला? म्हणले मारून जाळी दिलांका धन्य धन्य म्हणे तुका नाही का? द्रोणागिरी आणला आणि लक्ष्मण वाचविला, संजीवनी आणली नाही का? लाव म्हणले मारुतीरायला संजीवनी आणा आणि माझा इंद्रजित माझा जावाय जिवंत करावं लक्ष्मण मला. आणि मग काय मारुतीरायांना बोलवलं रामप्रभूने. म्हणले मारुतीराय इकडे या आणि ते आपलं काम करा. म्हणले काय काम करायचं मारुतीराय? म्हणजे अहो परत द्रोणागिरी आणायचा, परत वल्ली आणायच्या आणि इंद्रजिताला काय करायचा? जिवंत करायचा. का? माणूस आपलाय राव जावाय, आपल्या वैऱ्याचा मुलगा असला तरी आपला जावाय, त्याला जिवंत केलं पाहिजे. आणि मग काय मारुतीराय नुसते बलवान नाहीत, लक्षात ठेवा. मारुतीराय नुसते बलवान नाहीत, बुद्धिमत्ताम वरिष्ठम. मारुतीराय बलवान आहेत पण बुद्धिवान सुद्धा आहेत. काय काय लोक बुद्धिवान आहेत पण बलवान नाहीत, काय काय बलवान आहे पण बुद्धीचा तापच नाही. असं तुम्हाला सांगते वेगळं निघा, वेगळं लगेच निघालाच गडी, सगळं सोडून दिलं, लगेच व्हायला निघाला. म्हणजे हो गुडघ्यात मेंदू म्हणायचं, बलवान आहे पण बुद्धीचा तापच नाही. असा एक पहिलवान एसटीत बसला, वाल्ल्यापासून पंढरपूरला एसटी चालली, पहिल्यांदाच बसला आणि ते ड्रायव्हर आपला गिअर टाकायचा, त्याने चांगलं फलटण पर्यंत बघितलं ते गिअर टाकताना. आणि फलटणला गाडी थोडी थांबली, पुण्याहून आली होती, चहा प्यायला थांबला तो ड्रायव्हर चला म्हणला चहा प्यायला. ते पहिलवान म्हणला आम नाही पिता चहा. काय म्हणला मी दूध पितो, 5 लिटर पिऊन आलोय. ड्रायव्हर गेला, ह्याने काय कुटाणा करायचा ते केला, गुडघ्यात मेंदू ना, तब्येत होती पण बुद्धीचा तपास नव्हता. त्याने काय कार्यक्रम करायचा ते केला. ड्रायव्हर आला, स्टार्टर मारला आणि गिअरचं दांडकच दिसा. अरे पहिलवानाला म्हणला अरे इथं ते गिअरचं दांडक होतं ते कुठे? तर पहिलवान म्हणला किती तास झालं तुम्ही म्हणला ते काढायचं बघत होता, तुम्हाला निघलं नाही म्हणला हे काढलं. म्हणजे बुद्धीचा तपास नाही, ताकद आहे पण अक्कल नाही. पण मारुतीरायांचं तसं नाही, ते बुद्धिवान बी आहेत, बलवान पण आहेत आणि बुद्धिवान सुद्धा आहेत. काय बुद्धी चालवली? म्हणले आणा रामायण. रामायण आणा. म्हणजे आणाच ना, पहिलं भविष्य पुराण आहे ना, ते आधीच लिहिलेलं आहे ना, आणा म्हणले. आणा म्हणले, मांडलं पुढं. आणि मग त्यात मारुतीराय म्हणले हित बघा, ह्या श्लोकात सांगितलंय. काय सांगितलंय? इंद्रजित गतहा, म्हणजे इंद्रजित मेला. इथं वाल्मिकी ऋषी म्हणतात इंद्रजित मेलाय पण त्याला पुन्हा जिवंत नाही केलेला. त्याच्यामुळे प्रोग्राम इज कॅन्सल आणि सोडून द्या म्हणले. का? कारण बोलिले वाल्मिक तैसेची, एवढा अधिकार संपन्न महात्मा. फक्त आपल्याला त्यांचं महत्व कळत नाही. महत्व सांगायला सांगणाऱ्यांनी सांगितलं पाहिजे. म्हणून ज्ञानोबराया त्यांचा महिमान जाणून म्हणतात पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक नामे लोक उद्धरते. कारण त्यांचा स्वतः उद्धार झाला, वाल्मिकींचा उद्धार झाला नामानं, हे स्वतः ज्ञानोबराया सांगतात. म्हणून अशा महर्षींच्या निमित्तानं आपण जमलो, त्यांनी जीवनामध्ये रामाचं नामस्मरण करून, देवाचं नामस्मरण करून जी कीर्ती कमावली, त्याच देवाचं नामस्मरण आपल्याला सगळ्यांना करायचे. सगळ्यांना विनंती करतो की प्रत्येकानं आपले हात वर करा. देवाचं भजन करायचे आपल्याला, आणि देवाचं भजन असं प्रेमानं करायचे. हात वर करा, हात वर करा, हात वर करा. सगळे मंडपातलेच फक्त, मंडपाच्या बाहेरचे नका करू म्हणल्यावर घेतलं खाली. सगळे हात वर करा, हात वर करा, हात वर करा, सगळे हात वर करा. देवाचं भजन करायचं आपल्याला, हात वर करा. एक वेळ सजवतो थोडा, मोड जागा, उघडा जागा,
घोगडा धागा घोगडा धागा घोगडा धागा घोगडा. रामदेव बाबाचा व्यायाम आहे बरं का सकाळचा पारेकरीचा. सरळ 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 टाळी वाजवा टाळी. मी सांगत तसे मी सांगत तसे हा टाळी वाजवायची मी सांगत तशी माझ्यासारखी टाळीचा आवाज येत नाही. टाळी अरे मी करतो तसं टाळी टाळी. ज्ञानदेव भाने
शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबराय सांगतात, ज्ञानदेव म्हणे नाम जपा हरीचे, हरीचं नाव घ्या. एक बाय म्हणली, बाय मला लाज वाटते. का म्हणले, आमचं त्यांचं नाव येते. अरे त्याच्यामुळं त्याचं नाव ठेवलेलं आहे, त्या देवामुळं त्याचं नाव हरी ठेवलेलं आहे. उगा लाजायचं नाही, घ्यायचं नाव, हरीचं नाव घ्या. नाम जपा हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. असे कोट्यावधी कुळ पावन झाली, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. आलं का आता परत कुळाव, आलं का शुद्धाव? कुणाचं कुळ शुद्ध आहे? ज्या कुळातल्या लोकांनी देवाचं नाव, नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला आणि वंश उद्धरीला. कोणी माळी असा नाही का? नामा म्हणे त्यांचा जन्म सफळ झाला आणि वंश उद्धरीला माळी असा. सावता महाराजांनी संपूर्ण माळी समाजाचा उद्धार केला. जोखोबारा संपूर्ण समाजाचा उद्धार केला. महाराष्ट्रामध्ये असं एकमेव महाराष्ट्र आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये सकल समाजातले संत जन्माला आले. त्या प्रत्येक समाजातल्या संतांनी आपला समाज सुधारवण्याचा प्रयत्न केला. म्हणून परंपरा त्याचे कुळ शुद्ध, कुळ आपलं शुद्ध आहे. आपण कुलवान आहोत, आपण शुद्ध आहोत. ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे आद्य प्रवर्तक महर्षी देवानं तसं वागावं असं लिहितात, नाही का? शतकोटी श्लोकी केले रामायण, कौसल्या पुत्र दशरथ नंदन, ग्रंथी तैसे केले वर्तन. जसं लिहिलं तसं देवाला वागावं लागलं, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्या परंपरेतले आपण आहोत, त्या कुळातले आपण आहोत. आणि त्या कुळातला सुंदर आपण आपल्या कुळाचा घात करत असतो तर तुकाराम महाराज म्हणतात, कृमी कीटकाच्या जन्माला गेलेला परवडला असता. तुझं स्वतःच महत्व समजून घेत नसेल तर तो खूप बरं म्हणतात. तुका म्हणे सत्य कर्मा भावी साह्य, कातली या भय नरका जाणे. आता हे सत्य कर्म आहे, आता हे चांगलं कर्म आहे. आता सप्ताह चालू आहे, सप्त्याला वर्गणी देणं, सप्त्याचं सहकार्य करणं, जेवण देणं, पंगत देणं, हे सत्कर्म आहे, चांगलं कर्म आहे. आता एक सत्कर्म चालू आहे बघा, रक्तदान शिबिर चालू आहे ना. हा, ब्लड डोनेट रक्तदान शिबिर चालले. या कामात सहकार्य करा. आणि असल्या कामात जर आडवं येत असाल तर नरकाचा आणि चुकेना. तुकाराम खड्डा खांदलाय आणि त्या खड्ड्यात एखादा पडलाय, काढू नका. पडलेला खड्ड्याला काढू नका, पण जाता जाता मातीचा ढिगारा टाकू नका. असं ढकलू नका माती. एखाद्याचं घर पेटतंय, काय करू नका, ते जाऊ पाणी नका होतो, पण जाता जाता राखेलचा डबा घेऊन जाऊ नका. सत्य कर्मा व्हावे, चांगल्या कामाला सहकार्य करा. आता हे कोळी राष्ट्रसंघ आपले DN साहेब आता आलेत. ही जी मंडळी आहे देवाचं कार्य करतात, समाजाचं, त्या सगळ्या कार्याला आपण सहकार्य करा. त्यांना करा असंच नाही म्हणत, मला बी करा, मी बी आपलं करतोय कार्य, नाही का? आमचा पालखी सोहळा आहे, माणिक महाराजांचा आहे, सोहळा चालू आहे. आपण जात नाही पंढरपूरला, महाराज आम्ही नाही जात, पण एवढं आमचं दक्षिणारोपानं घ्या का सोहळ्याला सहकार्य होईल आणि तेवढंच पुण्य मिळेल. असं सहकार्य करा आणि गालबोट लागल असं काय करू नका, ही विनंती करतो. रामायण आपल्याला तेच सांगतं. आणि ते कोणी लिहिलंय? महर्षींनी लिहिलंय. आपल्याला रामायण तेच सांगतं, भावाचं आहे ते भावाच आणि आपलं ते सुद्धा भावच. महाभारत मात्र वेगळं सांगतं, भावाचं आहे ते बी माझंच आणि माझं आहे ते बी माझ्या सासूचं नाही, ते सुद्धा माझंच आहे का नाही. मुद्दा रामायण करते महर्षी वाल्मिकी सांगतात, वाद घालायचा नाही. आणि बंधू प्रेम, राजा कसा असावा, माणसं कशी असावा, घरातली माणसं कशी, समाज कसा असावा, गाव कसा असावा, हे सगळं आदर्श. नुसतं वाल्मिकी रामायण पढो सब कुछ हो जात आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपण सर्वांनी त्याच पद्धतीनं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. आणि महर्षींचा हा उत्सव मोठ्या प्रेमात आपण साजरा करायचा आहे आणि आनंदानं हा साजरा आपण करू अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि या सोहळ्याला ज्यांनी सहकार्य त्या कोणाचं वैयक्तिक नाव न घेता सर्वांना धन्यवाद देऊन याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. तुकाराम. जय
की बोलो आहे आज या ठिकाणी महर्षी वाल्मिकी जयंतीच्या सोहळ्याचं जयंती निमित्त कीर्तन हरिभक्ती परायण आमचे स्नेही चैतन्य महाराज शिंदे यांनी अतिशय मनापासून आणि अतिशय उत्कृष्ट कीर्तन केलं त्याबद्दल वाल्मीकर मंडळींच्या वतीने तुम्ही आला म्हणून इतर महाराष्ट्रातले जे सगळे माणसं आले त्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनापासून अभिनंदन. आपल्या सर्वांना एक नम्र